नवऱ्याला मोबाईलचं लॉक उघडून देत नाही. पण तू जर चारित्र्यहीन नाहीयेस, तू जर व्यवस्थित आहेस काय, तर मग तुला सर्वांच्या देखत घरातल्यांच्या लोकांशी बोलायला काय हरकत आहे, पहिला विषय. दुसरा विषय असा की जर तुझ्या मोबाईलमध्ये जर काही अश्लील डाटा नाहीये किंवा काही अनैतिक डाटा नाहीये तर काय हरकत आहे, त्याला मोबाईलला त्या लॉक घालायचं काही कारण आहे का? एखाद्या पुरुषानं एखाद्या स्त्रीला जर अनावधपणे जर काढून टाकला असेल किंवा त्याला सोडला असेल, तिच्यावर अन्याय झाला असेल तर आपल्याकडे निर्वाह भत्ता म्हणून स्त्रीला दिला जातो. बरोबर. पण एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला कारण नसताना जर सोडून गेली असेल काय, आणि तो खरंच पुरुष ती सक्षम नसेल आर्थिकदृष्ट्या किंवा एक तिला दंड स्वरूपात मला, तर तो विरह भत्ता सुद्धा तिने द्यावा अशी कायद्यात तरतूद असेल. वाटता हा सगळा विनोदी जरी विषय असला तरी सुद्धा त्याच्यातला विषय असा आहे की तुम्ही मनात येईल तेव्हा माहेरी 2-2, 3-3 वर्ष जाऊन राहायचं. बरोबर. आणि म्हणायचं की मी तुला घटस्फोट पण देत नाही, मी नांदायला पण येत नाही. म्हणजे एका पुरुषाचं एका स्त्रीशिवाय पान हलत नाही. आणि ती सहचारणी मनुष्याच्या जीवनामध्ये फक्त 2 स्त्रिया खऱ्या, एक आई आणि एक पत्नी. बरोबर. आई ही लग्नापर्यंत ठीक आहे, पत्नी ही सहचारीने हा शब्द कशासाठी वापरलाय तर ती प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा सहभाग असतो. तिच्यापासून पुरुष अक्षरशः तिच्या पुढे बाळ असतो काय. म्हणून तर म्हणतात ना की स्त्री ही या क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. हा जो शब्द आहे तो अत्यंत परफेक्टली आहे की त्या स्त्रीशिवाय पुरुष हा अक्षरशः लंगडा आहे, पांगळ बाळच आहे. तुम्ही 10-10 वर्ष 5-5 वर्ष एखाद्याशी रिलेशन मध्ये राहता, संमतीने राहता काय, आणि त्याच्यामध्ये काहीतरी दुर्दैवाने एकमेकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं, आर्थिक कारण होतात किंवा त्याला तिला एकमेकाचा कंटाळा येतो. अशा वेळेला तुम्ही काय करता की पोलिसांच्याकडे गुन्हा नोंद करायचा. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पोलीस फसवणुकीचा प्लेन गुन्हा नोंद न करता की लग्नाचा आम्हीच दाखवून बलात्कार केला, विधवा स्त्री असेल किंवा कुमारिका असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीची मुलगी असेल काय, तर अशा प्रकारचे किंवा मग माझ्या इच्छेविरुद्ध मला XYZ आम्हीच दाखवून माझ्यावर बलात्कार केला असं 376 विरुद्ध गुन्हा झालाय, त्याला त्याचं नाव वर्तमानपत्रात देता. बरोबर. पण पॉझिटिव्हचं तुम्ही नाव देत नाही. पण माझे सर्व पत्रकार बंधूंना विनंती अशी आहे की एखाद्याला आयुष्यातून उठवण्यापूर्वी जसं तिची अब्रू जितकी महत्वाची तशी त्या पुरुषाची सुद्धा महत्वाची. एक मान्य मी करेन की त्याला जर फुलप्ले जर शिक्षा झाली तर तुम्ही अगदी तिचा पहिल्या पेजवर फोटो सकट छापा. बरोबर. परंतु अशा ह्याच्यामध्ये कृपया त्या स्त्रीचं जसं तुम्ही नाव गुप्त ठेवता, ठिकाण गुप्त ठेवता, तसं पुरुषाचं सुद्धा नाव गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं संवाद ध्येयवेड्यांशी या आमच्या पॉडकास्ट चॅनेलवर. आणि मी आहे तुमचा होस्ट विनोद पाटील. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वासोबत चर्चा करणार आहोत की पुरुषांच्या हक्कासाठी न्यायालयीन लढा असेल, सामाजिक दृष्टिकोनातून लढण्याचं काम असेल, असं पुरुष हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे आपले ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील हे सांगली जिल्हा पुरुष हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. स्वागत आहे सर आपलं आमच्या संवाद ध्येयवेड्यांशी या पॉडकास्ट चॅनलवर. सर्वप्रथम आपण आपली ओळख करून द्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट बाळासाहेब मधुकर पाटील. सांगली जिल्ह्यामध्ये मी 1/10/98 पासून पुरुष हक्क संरक्षण समिती या संस्थेमार्फत अविरत कार्य करतो. आणि वकिली व्यवसाय हा पोटा पाण्यासाठी, अर्थार्जनासाठी हा 1994 पासून मी सांगली शहरामध्ये मी करतो. सर, आपली जी पुरुष हक्क संरक्षण समिती आहे, ज्याचे आपण सांगली जिल्हा अध्यक्ष आहात, ही संघटना किंवा ही संस्था स्थापन करण्यापाठीमागचं उद्दिष्ट काय होतं बरं? काय होतं की त्याची साधारणपणे पार्श्वभूमी अशी आहे की 1994 साली मी जेव्हा नुकताच वकील झालो होतो, त्यावेळेला वकिलीचं प्रॅक्टिस करत असताना काही गोष्टी माझ्या अशा निदर्शनास आल्या की स्त्री संरक्षण कायद्याचा उपयोग माझ्या सर्वसामान्य माता भगिनींना मिळण्याच्या ऐवजी समाजातील काही म्हणजे चारित्र्यहीन असा आपण अगदी थेट शब्द वापरूया किंवा कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या स्त्रिया वापरूया, त्या ठराविकच 0.1% स्त्रिया अनेक पुरुष आणि त्यांच्या भगिनी किंवा त्यांच्या घरातल्या स्त्री सदस्यांना बेठीला धरून त्या स्त्री संरक्षणाचा कायद्यांचा दुरुपयोग करत होते. हे करत असताना पक्षकारांचं म्हणणं असं असायचं त्या उद्वेगानं की सर, तुम्ही आमच्याकडून फी किती पण घ्या, पण माझ्या चारित्र्यहीन, क्रूर, नालायक किंवा माझ्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या स्त्रीला पोटगी द्यायची माझी इच्छा नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये
या स्त्री म्हणजे पासून मला सुटका हवी. अशा वेळेला ज्या वेळेला आम्ही म्हणजे एक वकील या नात्यानं त्या पक्षाला न्याय द्यायचा प्रयत्न केल्यानंतर एक गोष्ट निदर्शनाला आली की कायद्याचा हेतू खूप सुंदर आहे. आजही सांगतो की कोणताही कायदा वाईट गोष्टीने तयार केला जात नाही, परंतु त्याचा दुरुपयोग होतोय. आणि त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक प्रिन्सिपल आहे की इक्वॅलिटी बिफोर लॉ, याचं कुठेतरी हक्कभंग होतोय. त्याला कारण असं की जसे स्त्री संरक्षण कायदे किंवा IPC मधली काही कलम किंवा आणखी काही गोष्टी आहेत, त्याच पद्धतीने दुर्दैवानं पुरुषांसाठी तसे कुठल्याही प्रकारचं कलम ठेवलं गेलं नाही. अच्छा. का तर स्त्री ही विकर सेक्शन कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे समजली गेली आणि ते आहेच आहे, त्यात काही शंका नाही. परंतु पुरुष सबल आहे आणि तो क्रूरच आहे हे जे न कळत आणि अप्रत्यक्षरित्या जी प्रतिमा कायद्यात सुद्धा जी उमटलेली आहे, त्यामुळं स्त्री संरक्षण कायद्याचा जर दुरुपयोग कोणी जर केला तर त्यासाठी काय अशी तरतूद दुर्दैवानं IPC ती त्यावेळी नव्हती. त्याच्यानंतर आता अलीकडच्या महिलांचे घरगुती संरक्षण कायदा असून दे त्यातही नाहीये, हिंदू विवाह कायद्यात नाहीये, आणखी कुठले अनेक प्रकारचे कायदे असू दे. आणि मग त्यातून असा व्यवसायाच्या निमित्तानं भ्रमंती करत असताना माझे काही पुण्यातले, नाशिकचे, मुंबईचे वकील मित्र आल्यानंतर त्यांनी सुद्धा याच प्रॉब्लेममधून त्यांना निदर्शन आलं आणि मग आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की एक सामाजिक संस्था करणं गरजेचं आहे. आता याच सामाजिक संस्था करण्याची का गरज आहे तर तुम्हाला कल्पना आहे की कोणताही कायद्यात जर बदल करायचा झाला तर तो पार्लमेंटमध्ये, विधानसभेत, विधान परिषदेमध्ये त्याला एकमतानं लागतो किंवा केंद्रात सुद्धा तीच पद्धत आहे, लोकसभा आणि राज्यसभा. पण यासाठी कसं असतं की लोकांच्यातून उठाव होणं गरजेचं असतं, चळवळ होण्याची घटना, आणि ती चळवळ उठाव करायची असेल तर एक त्याला दिशा देणारी एक संघटना असावी लागते. आणि मग लोक म्हणतात की परमार्थात स्वार्थ करू नये, तसं आम्ही त्यात ठरवलं की स्वार्थात परमार्थ कसा करायचा, पोटापाणीचा आपला व्यवसाय तर करायचा, पण त्याचबरोबर निदान पुढच्या पिढीवर तरी अन्याय होऊ नये यासाठी आम्ही 26/11/1996 रोजी नाशिकला ही पुरुष हक्क संरक्षण समिती स्थापन केली. आणि तेव्हापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे. आणि 1/10/98 रोजी सांगलीमध्ये मी ही संस्था स्थापन केली. सर, सध्या समाजातील पुरुष हा कोणत्या कायदेशीर समस्यांना सर्वाधिक जास्त सामोरे जात आहे? हा साधा विषय आहे की ज्याप्रमाणे जरी संस्थेचं नाव जरी पुरुष हक्क समिती जरी असलं तरी पहिल्यांदा मी आपल्या सर्व माता भगिनींना नम्रपणे सांगू इच्छितो की ही संस्था महिला विरोधी नाही. हा पहिला गैरसमज दूर करा. ऑन द कंट्री त्यांचे जे भाऊ आहेत की अशा कायद्याचा गैरवापर करून पिचलेले आहेत, अखंड कुटुंब. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की साधा आपला जुना भारतीय दंडसंहिता कायदा 498A, आता त्या भावाच्या लग्नामध्ये त्याच्या म्हणजे वहिनीचं आणखीन त्या भावाचा काहीतरी वाद झाल्यानंतर ती केस घालत असताना ह्या भगिनीला पण अडकवते की जी त्या भावाच्या लग्नापूर्वी 5-6 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी लग्न होऊन दुसऱ्या अन्य ठिकाणी गेले असते. सासू बिचारी वयस्कर असते, वृद्ध असते, तिच्यावरती घाणेरडे आरोप केले जातात, कदाचित सासऱ्यांच्यावरती विनयभंगाचे सुद्धा आरोप केले जातात. आणि या माध्यमातून काय होतं की ज्या मनुष्याने आयुष्यभर प्रतिष्ठा मिळवलेली आहे, एका सुनेच्या कंप्लेंटमुळे त्यांची प्रतिष्ठा त्या कित्येक कुटुंबांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो ज्याला सहन झालं नाही त्याने आत्महत्या केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की या भगिनीच्या वरती केस झाल्यानंतर ज्याच्या वहिनीने केस दाखल केल्यानंतर प्रश्न असा होतो की तिचा दोष नसताना केस झाल्यामुळे तिचाही संसार तुटलेला आहे. म्हणजे कळत न कळत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा अन्याय करते हे यातून या कायद्यातून प्रकर्षाने जाणवतं की ज्याचा हे गैरवापर करणाऱ्या स्त्रियांच्या बाबत मी बोलतोय. दुसरा महत्वाचा उद्देश असा आहे की पुरुषांच्या बाबत पुरुषांनाही काही हक्क आहेत त्याची दुर्दैवाने जनजागृती नाही. आणि आज अखेर नाहीये, आज अखेरही मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येताना विचारतात की सर आम्हाला काही स्कोप आहे, आम्ही काही करू शकतो, तर निश्चितपणे हक्क आहे. आता उदाहरणार्थ धरून चला की मी त्याला असं जस्ट राईट टू लव्ह म्हणतो की बाबा तुझी बायको तुझ्यावरती प्रेम करणं काय हा तुझा हक्क आहे, त्याचबरोबर तू तुझ्या बायकोला प्रेमाने सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे. राईट टू कोहॅबिटेशन, तुझ्या बायकोला तुझ्या सहवासात व्यवस्थित 24 तास राहणं, चांगल्या पद्धतीने राहणं, आपलं कुटुंब म्हणजे त्याचं कुटुंब ते आपलं कुटुंब म्हणून मानणं, हा राईट ऑफ कोहॅबिटेशन हा तुझा हक्क आहे. त्याचबरोबर ड्युटी टू अब्झॉल्व हर इन कोहॅबिटेशन म्हणजे तुझ्या कुटुंबामध्ये तिला सामावून घेणं हे तुझं सुद्धा कर्तव्य आहे. म्हणजे जसं हक्क आहे तसं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर बाबा तुम्ही दोघांच्या मध्ये जर काही कुठला विसंवाद झाला तर राईट ऑफ कम्युनिकेशन असा एक मी तिसरा हक्क निर्माण केलाय. म्हणजे कसं उदाहरण धरून तुला की तुला तुझ्या पत्नीविषयी सर्व काही माहित असणं हे गरजेचं आहे. काय तो तुझा हक्क आहे. त्याचबरोबर सेम टाइम इट इज युअर ड्युटी ऑल्सो टू कम्युनिकेट हर एव्हरीथिंग नॉट टू डिस्क्लोज. म्हणजे संसारामध्ये पारदर्शकता जेवढी असेल त्यावेळेला
म्हणजे मी अगदी एक फेअरली सांगतो की मी ज्या कम्युनिटी म्हणजे माझ्या मित्रांच्या आया वगैरे मी ब्राह्मणांच्या बघितल्या किंवा सर अशी बघितली, तर त्यात मला एक चांगल्या पद्धतीने असं जाणवलं की प्रत्येक गोष्ट ते पती पत्नी एकमेकाला सांगून खातात. अहो मी या ठिकाणी चालले, अहो मी यावा असता येतो, एवढं मी इथं बाहेर गुंतवलं, याला मी उधार दिले, किंवा मी माहेरी अशा पद्धतीने ही करते. ह्यामुळे कसं होतं की संशयाचे जे ढग असतात संसारामध्ये ते निश्चितपणे निवळतात. आजकाल तुम्हाला कदाचित पटणार नाही की बायको नवरा सोडेल पण नवऱ्याला मोबाईलचं लॉक उघडून देत नाही. पण तू जर चारित्र्यहीन नाहीयेस, तू जर व्यवस्थित आहेस काय, तर मग तुला सर्वांच्या देखत घरातल्या लोकांशी बोलायला काय हरकत आहे, पहिला विषय. दुसरा विषय असा की जर तुझ्या मोबाईलमध्ये जर काही अश्लील डाटा नाहीये किंवा काही अनैतिक डाटा नाहीये तर काय हरकत आहे त्याला मोबाईलला त्या लॉक घालायचं काही कारण आहे का? म्हणजे मी लॉक बद्दल बोलत नाही, एक उदाहरण अशासाठी देतोय की तुमच्यामध्ये राईट ऑफ कम्युनिकेशन हे पाहिजे. बरोबर. आता तिसरा गोष्ट कसं की मी अजून एक त्याला गमतीशीर असा एक हक्क मी निर्माण केला की राईट ऑफ डेझर्शन अलाउन्स. म्हणजे उदाहरण कसं आहे की एखाद्या पुरुषानं एखाद्या स्त्रीला जर अनावधपणे जर काढून टाकला असेल किंवा त्याला सोडला असेल, तिच्यावर अन्याय झाला असेल तर आपल्याला निर्वाह भत्ता म्हणून स्त्रीला दिला जातो. बरोबर. पण एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला कारण नसताना जर सोडून गेली असेल काय, आणि तो खरंच पुरुष ती सक्षम नसेल आर्थिकदृष्ट्या किंवा एक तिला दंड स्वरूपात मला, तर तो विरह भत्ता सुद्धा तिने द्यावा अशी कायद्यात तरतूद असेल. वाटता हा सगळा विनोदी जरी विषय असला तरी सुद्धा त्याच्यातला विषय असा आहे की तुम्ही मनात येईल तेव्हा माहेरी 2-2, 3-3 वर्ष जाऊन राहायचं. बरोबर. आणि म्हणायचं की मी तुला घटस्फोट पण देत नाही, मी नांदायला पण येत नाही. आणखीन याला मात्र समजा धरून चला की खरोखर यानं काहीतरी हाकलून दिला असेल, अन्याय केला असेल तर निश्चितपणे याला पोटगी द्यायला पाहिजे का, तर ती बिचारी आश्रित झाली. बरोबर. मग तसं पुरुष जरी आश्रित नसला तरी सुद्धा समाजामध्ये एका पुरुषाचं एका स्त्रीशिवाय पान हलत नाही. आणि ती सहचारणी मनुष्याच्या जीवनामध्ये फक्त 2 स्त्रिया खऱ्या, एक आई आणि एक पत्नी. बरोबर. आई ही लग्नापर्यंत ठीक आहे, पत्नी ही सहचारीने हा शब्द कशासाठी वापरलाय तर ती प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा सहभाग असतो. तिच्यापासून पुरुष अक्षरशः तिच्यापुढे बाळ असतो काय. म्हणून तर म्हणतात ना की स्त्री ही या क्षणाची पत्नी अनंत काळाची माता आहे. हा जो शब्द आहे तो अत्यंत परफेक्टली आहे की त्या स्त्रीशिवाय पुरुष हा अक्षरशः लंगडा आहे, पांगळ बाळच आहे. म्हणून आमचं म्हणणं असतं की तू कारण नसताना जर सोडून गेली तर भले तिच्या अगदी वहिनी चांगल्या असतील, मांडलेली बहीण चांगली असेल, सख्खी बहीण चांगली असेल, आणखीन आई चांगली असेल, ज्या विशिष्ट गोष्टी असतात इव्हन विदाउट सेक्स सुद्धा त्याच्यावरती पुरुष स्त्रीवर 100% अवलंबून असतो. की ज्याच्या त्याला सगळ्या खाण्यापिण्याच्या सवयी घ्या, औषध घेण्याचे टायमिंग घ्या किंवा अजून कोणत्याही गोष्टी घ्या की ज्या तिला माहित असतात, एकमेकाला माहित असतात. अशा परिस्थितीमध्ये त्याची काळजी घेणारा कोण, त्याच्याबद्दल कुठंतरी तिला एक पेंच म्हणून नॉमिनल कायद्यामध्ये शिक्षेची किंवा आर्थिक स्वरूपात तरतूद असावी, जेणेकरून निदान माझी ही भगिनी त्या भीतीने तरी आपल्या पतीकडे नांदायला येईल. अर्थात ती सक्ती नाही, भीती हा शब्द मी असं पण वापरत नाही, सक्ती नाही, पण माझी एक इच्छा आहे की त्या निमित्तानं काय होईना ती आली पाहिजे काय. आणि मग ह्याच्यामध्ये हे सगळं झाल्यानंतर नाही समजा दुर्दैवाने हे जर नाही झालं तर राईट टू गेट द लिगल असिस्टंट, म्हणजे तिला कायदेशीर याला मदत मिळण्याचा तो त्याचा हक्क आहे किंवा त्याला कायदेशीर रिलीफ मिळण्याचा हक्क आहे. आणि त्याचबरोबर यानं सुद्धा आपल्या पत्नीला अकारण म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये अडकून ठेवणं, तिला कायदेशीर त्रास देणं हे सुद्धा चुकीचं आहे, हे त्याचं कर्तव्य आहे. आता उदाहरण तुम्हाला सांगतो, आमच्याकडे कसे असतात की काही कारणास्तव आम्ही ही जेव्हा वकिलांचे लोक येतात तेव्हा बरंच पुलाखालून पाणी गेलेलं असतं. आणि मग कसं होतं सर की एक जस्ट उदाहरण देतो तुम्हाला की एक समजा एखाद्या मुलाचं लग्न 26व्या वर्षी झालं आणि 28व्या वर्षी त्याच्या संसाराला ग्रहण लागलं. कायद्यामध्ये आम्ही कोर्टात पिटिशन आम्ही जेव्हा वकील लोक सबमिट करतो तेव्हा वी आर बाउंड बाय द प्रोसिजर किंवा कोर्ट इज ऑल्सो बाउंड बाय द प्रोसिजर. आणि देर इज ॲब्सोल्युटली नथिंग. कोर्टातली वाढती संख्या आणि इतर इमर्जन्सी गोष्टी जर बघितल्या तर अशा पिटिशनकडे प्रेफरन्स न पाहिलं जात नाही किंवा कौटुंबिक न्यायालयाची संख्या संपूर्ण महाराष्ट्रात देशात कमी असल्यामुळे हे रेग्युलर कोर्ट सुद्धा काही वेळेला हे विषय हँडल करतात. आणि मग ते हँडल करत असताना काय होतं, त्यांना इतरही बरीचशी कामं असतात, त्यावर हे काम असतं. पण ज्यामध्ये म्हणजे कसं एक वेळा बघा प्रॉपर्टी केस थोडी उशीर चालली ते चालेल, थोडस म्हणजे एखाद्या आरोपीने गुन्हा केलाय तर तो गुन्हा केलाय तर जेलमध्ये असेल तर ते कारण जेलमध्ये असेल तर त्याची केस लवकर चालली पाहिजे. पण खरोखर जर सबस्टॅन्शियल पुरावा जर असेल तर त्याला जेलमध्ये अजून 1-2 वर्ष बसलं तर काही फार फरक पडत नाही काय. किंवा एखाद्या प्रॉपर्टी केसमध्ये बाबा एखादा निकाल व्हायला थोडा वेळ लागला तरी काय प्रॉपर्टी कुठून जात नाही किंवा इव्हन अगदी तो व्यक्तीचा मृत्यू जरी झाला तरी त्याचे वारस चालू. हे मी एवढ्यासाठी बाहेरच बोलतोय
पण कौटुंबियाच्या बाबत सांगतो की जसं मी मगाशी बोललो की 28व्या वर्षी जर एखाद्या मुलाचा जर घटस्फोटचा जर विषय कोर्टात जर गेला तर आम्ही कितीही प्रयत्न केला तरी साधारणपणे वर्ष 1.5 वर्ष त्याच्या जातं. त्याला कारण असं आहे की मी समजा धरून चला की त्या स्त्रीचा किंवा त्या भगिनीचा जर मी वकील असेल तर मी पहिला अर्ज देतो पोटगीचा. त्याच्यावर त्यांचं म्हणणं येणं, वकिलांना दोन्ही वकिलांना सवड मिळणं, कोर्टाची ऑर्डर होणं, यात बघता बघता 6 महिने जातात. दुर्दैवाची गोष्ट कशी असते की ज्या वेळेला ती स्त्री किंवा अर्ज देते ते फ्रॉम द डेट ऑफ दॅट ऍप्लिकेशन हे पिटिशन अर्ज अलाव केला जातो. म्हणजे धरून चला की अगदी क्षणभर झाला की 1000 रुपयाची ऑर्डर केली आणि ती जर ऑर्डर केली असेल, अर्ज जर 6 महिने किंवा 1 वर्षापूर्वी असेल तर डायरेक्टली ऑर्डरच्या दिवशी 12,000चा बोजा त्या पुरुषावर पडतो. अच्छा, काय अर्थात ते का चुकीचं पण नाही. त्याला कारण असं की त्या स्त्रीला ज्या दिवशी त्याने अर्ज दिले त्या दिवशीपासून तिची जगायची मुश्किल झाली असं काय तर धरलं जातं. पण त्यामुळे काय असतं, ह्या मुलाची तशी आर्थिक परिस्थिती असेल याची गॅरंटी नाही. मग ह्या पोटगी भरणे, त्याच्यावर अपील करणे किंवा नाही करणे ह्या ह्याच्यामध्ये कमी जातात. त्याच्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आमच्या माननीय कोर्टांच्याकडे अनेक कामा प्रकारचे लोड असतात. त्यामुळे त्याच्यात ते दोन्ही पक्षांचं जे म्हणणं वाचून मुद्दे काढणे म्हणून एक प्रकार असतो. त्यात एक किमान 5-6 महिने जातात. नंतर मग एखादी गोष्ट साबित करायची असली तर त्याला तो मुलगा किंवा मुलगी ज्याची केस आहे त्यांचे साक्षीदार तसेच अपोजिट पार्टीचे याच्यामध्ये 1-1 महिना जरी धरलं तरी 6-7 महिने जातात. मग 2 वकिलांची युक्तिवाद, यात दिवाळीच्या सुट्ट्या आल्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या, आदल्या मधली काही लिव्ह झाले, कोणत्या वकिलांना सवड असते नसते, ह्या सगळ्या माध्यमातून बघता बघता त्या मुलाचे 1.5-2 वर्ष हे होत. त्यातून त्याच्यासारखा निकाल होईल याची गॅरंटी नाही. तो झाला 30-31चा, त्याच्यानंतर अपील केलं तर त्यालाही 2-3 वर्ष जातात, 34चा होतो. हायकोर्टात गेलं तर कमी कमी 5 वर्ष जातात, त्याला 39चा होतो. आणि मग समजा सुप्रीम कोर्टाचं धोरण गेलं तर 40-45 वर्षी त्याला त्याच्या वयाच्या 24 वर्षी गेलेल्या लग्नाचा घटस्फोट घेऊन काय उपयोग आहे का, असा विषय. त्यामुळे कसं होतं की आम्ही कधी कधी कायद्याच्या सिस्टीमचे कळत नकळत बळी पडतो. माझी एकच विनंती आहे या निमित्तानं शासनाला की मनुष्याच्या भावनेशी आणि मनुष्याच्या तारुण्याशी हा निगडीत विषय असल्यामुळे त्या मुलगीवरही अन्याय होता का म्हणे. धरून चला वयस वर्षात धरून चला, हीच गोष्ट त्या माझ्या भगिनीच्या बाबत पण आहे. समजा धरून चला की मी अगदी उदाहरण देतो की आमच्यातलाच एखादा बंधू तसा नालायक आहे किंवा त्यानं खरंच छळलंय आणि तिला नवीन आयुष्य सुरुवात करायची आहे, तर दुर्दैवाची गोष्ट आहे की हा जर निकाल तिला 10-15 वर्षांचा जर झाला तर ऐन जवानीत तिला जर हा प्रॉब्लेम सस्टेन झाला तर वयाच्या 32-35 वर्षी ना तिला जॉब मध्ये लक्ष देता येते ना तिला ह्या कधी करता येते. म्हणजे एके प्रकारे कळत न कळत आपण कायद्याच्या माध्यमातून अनैतिक गोष्टीला वाव देतोय असं मला थोडंसं अगदी म्हणजे ठोसपणे नमूद करावं. त्यामुळे माझी शासनाला विनंती अशी आहे की यासाठी जास्तीत जास्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करावी. कायद्यामध्ये एवढ्या दिवसात त्याचा निकाल झालाच पाहिजे असं थोडस बंधन असावं आणि त्या दृष्टीनं आमची वकील लोकांनी आणखीन शासनाने आणि न्यायाधीशांनी तशी एक हे करावी असं माझं एक प्रामाणिक मत आहे. आपली ही जी संस्था आहे ती आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कितपत सध्या आता कार्यरत आहे? नाही हे बघा कसं असतं सांगू का, समाजसेवेचं कुठं काही डिजिटल पोस्टर लावायचं असते किंवा त्याची काही जाहिरात असते. मग आमची पुरुष हक्क संरक्षण समिती ही एक अशासकीय संस्था आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हे काय आमचं अर्थार्जनाचं साधन नाहीये. बरोबर. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आमचा वकील व्यवसाय करत आम्ही समाजसेवा करतोय. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की परमार्थ करतोय म्हणायचं आणि त्यात स्वार्थ करायचं हे पाप आहे. पण आम्ही उघडपणे म्हणतोय की स्वार्थातून आम्ही परमार्थ काय करतो की आम्ही ज्या व्यक्तीला त्याचा न्याय व्यवस्थित द्यायचा बघतो, त्याला ते कायदेशीर माध्यमातून जायच्या ऐवजी त्याला पहिल्यांदा समाजातर्फे हे करतो. संस्थेची प्रोसेस अतिशय सिंपल आहे की बाबा संबंधित व्यक्ती आमच्याकडे आला आणि जर त्यानं आमच्या संस्थेची जर मदत मागितली, तोंडी सल्ला मागितला तर त्याचा काहीच विषय नाही, कुठलेही निशुल्क आहे. पण समजा काही त्याला मदत पाहिजे असेल तर कसं राहतं की मला समोरच्या व्यक्तीच्या घरात जायसाठी किंवा त्याला फोन करण्यासाठी किंवा कोणता शासकीय पत्रव्यवहार करण्यासाठी त्या व्यक्तीचं अधिकारपत्र असणं गरजेचं आहे. बरोबर. ते सभासद अर्जाच्या स्वरूपामध्ये आम्ही त्याकडून लिहून घेतो. अच्छा. आणि मग कसं आहे, सभासद केलं की रजिस्टर संस्था असल्यामुळे सभासद शुल्क घ्यावं लागतं. बरोबर. हे सभासद शुल्क घेऊन आम्ही सभासद अर्ज केला की आम्ही त्या समोरच्या व्यक्तीला जर स्थानिक असेल तर आमच्या कार्यालयात बोलवून चर्चा घडवून समिट आणण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेला कसं होतं की आमचं पत्र गेल्यानंतर ते पुरुष हक्क संरक्षणाचं पॅकेट गेल्यानंतर
आम्हाला प्रत्यक्ष न पाहता, संस्थेचे एक उद्देश हे न पाहता त्यांना आम्ही प्रत्येक पत्रामध्ये आमचं माहिती पत्रक आत गाठलेलं असतं. ती पाकिटं परत पाठवली जातात किंवा रिस्पॉन्स देत नाहीत. आणि मग त्यामुळे कसं होतं की आम्ही आता अलीकडे व्हिजिटच्या काउन्सिलिंग म्हणून प्रकार चालू केला. म्हणजे घरी जाऊन त्या संबंधित व्यक्तीच्या जाऊन चर्चा करायची आणि त्याचे फायदे काय होतात की तिच्या घरातले सगळे भेटतात आणि आपण जाऊन चर्चा करायची. अशा पद्धतीने आम्ही साधारणपणे आमच्या कामाचं स्वरूप 1998 पासून अविरतपणे चालू आहे. दर रविवारी आम्ही जे लोक आमच्याकडे भेटायला येतात ते त्यासाठी मी यासाठी दर रविवार मी ठेवलेला आहे. सर, सध्या समाजातील पुरुष हा कोणत्या कायदेशीर समस्यांना सर्वाधिक जास्त सामोरे जात आहे? बघा कसं आहे माहितीये का, जेवढे स्त्री संरक्षण कायदे आहेत त्याच्यात बऱ्यापैकी सगळ्यालाच तो सामोरे जातो. अर्थात मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो की मुलाखत देत असताना जरी पुरुष हक्क संरक्षण समिती देत असलं, सगळे पुरुष काही धुतल्या जाण्यासारखे नसतात किंवा सगळ्या स्त्रिया सुद्धा काही अन्याय करणारे नसतात. पण होतं कसं सांगू का, याचं प्रमाण म्हणजे खोट्या केसेस घालण्याचं प्रमाण वाढल्यामुळे नाही काय कधी खरा आरोपी सुद्धा त्यातून सुटण्याचा प्रयत्न करतो. हा पहिला भाग. परंतु मी माझं जनरल ऑब्झर्वेशन साहेब असं आहे की तुम्ही आता कधी पत्रकार आहात, माहिती अधिकारांतर्गत जर तुम्ही सांगली जिल्ह्यातला, इस्लामपूर कोर्टातला किंवा टोटल महाराष्ट्रातला हायकोर्टातला जर डाटा जर मागितला तर 498A जुना 498A भारतीय दंड संहिता यात नोंद केलेल्या केसेस किती, 354 खाली केस नोंद केलेल्या केसेस किती, 376 खाली नोंद केलेल्या केसेस किती, किंवा स्त्रियांनी अट्रॉसिटी ऍक्ट खाली दाखल केलेल्या केसेस किती, किंवा आमच्या डोमेस्टिक व्हायलन्स खाली दाखल केलेल्या केसेस किती, आणि त्यातून बऱ्यापैकी हे सुटलेली पुरुष किंवा समोरची व्यक्ती किती, याचं जर प्रमाण जर बघितलं तर एवढ्या म्हणजे बऱ्यापैकी या सगळ्या केसेस मधून बरे हे पुरुष 75% तरी पुरुष या नोंदवलेल्या केसेसमधून सुटतात असं मला एक आढळून आलेलं आहे. त्यामुळे कसं माझं काय म्हणणं आहे की अलीकडे काय असं झालंय की वेगवेगळे कायदे स्त्रियांच्या संरक्षणासाठी ते आले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. माझ्या सर्वसामान्य भगिनीवरती कुठल्याही परिस्थितीत अन्याय होता कामा नये हे माझं मत आहे. परंतु त्याचा गैरवापर करून एखाद्या पुरुषाला आयुष्यातून उठवणं हे चुकीचं आहे. आता त्यातली गंमत सांगतो काय की बाबा, म्हणजे बलात्कार हा जो विषय आहे ना, माझं मत आहे की त्याला म्हणजे अगदी कधी कधी आमच्याकडे क्रिमिनॉलॉजी मध्ये म्हणतात की डिटरंट पनिशमेंट म्हणजे जागेवरती शिक्षा देणे काय, तर त्याचा असा प्रकार असावा का आपल्या APC मध्ये. कारण लहान बाळावरती बलात्कार करणारे, वयस्कर स्त्रीवर बलात्कार करणारे, अचानकपणे एखादी रानात माळात चालले तिच्यावर बलात्कार करणारे, घरात घुसून बलात्कार करणारे, या अशा नालायक पुरुषांना तर निश्चितपणे फाशी शिक्षा व्हायला पाहिजे या मताशी मी सहमत आहे. परंतु काय होतं की तुम्ही 10-10 वर्ष 5-5 वर्ष एखाद्याशी रिलेशन मध्ये राहता, संमतीने राहता काय, आणि त्याच्यामध्ये काहीतरी दुर्दैवाने एकमेकांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होतं, आर्थिक कारण होतात किंवा त्याला अगर तिला एकमेकाचा कंटाळा येतो, अशा वेळेला तुम्ही काय करता की पोलिसांच्याकडे गुन्हा नोंद करायला जातात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पोलीस फसवणुकीचा प्लेन गुन्हा नोंद न करता की लग्नाचा आम्हीच दाखवून बलात्कार केला, विधवा स्त्री असेल किंवा कुमारिका असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीची मुलगी असेल काय, तर अशा प्रकारचे, किंवा मग माझ्या इच्छेविरुद्ध मला XYZ आम्हीच दाखवून माझ्यावर बलात्कार केला असं 376 होतं. कसं सर माहिती का, आपण पत्रकार आहात आणि कायद्यामध्ये आपल्याला इथिक्स असे आहेत की ज्याच्या विरुद्ध गुन्हा झालाय त्याला त्याचं नाव वर्तमानपत्रात देता, बरोबर, पण पॉझिटिव्हचं तुम्ही नाव देत नाही. पण माझी सर्व पत्रकार बंधूंना विनंती अशी आहे की एखाद्याला आयुष्यातून उठवण्यापूर्वी जसं तिची अब्रू जितकी महत्वाची तशी त्या पुरुषाची सुद्धा महत्वाची. एक मान्य मी करेन की त्याला जर फुलप्ले जर शिक्षा झाली तर तुम्ही अगदी तिचं पहिल्या पेजवर फोटो सकट छापा, बरोबर. परंतु अशा ह्याच्यामध्ये कृपया त्या स्त्रीचं जसं तुम्ही नाव गुप्त ठेवता, ठिकाण गुप्त ठेवता, तसं पुरुषाचं सुद्धा नाव गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. अर्थात हे लग्नाचा आम्हीच दाखवून बलात्कार केलेल्या लोकांच्या बाबत मी बोलते, इतर म्हणजे 376च्या केसेसबद्दल मी बोलत नाही. दुसरा माझा त्याच्यामध्ये अजून एक विनंती अशी आहे की धरून चला की नाव छापलं, ठीक आहे, तुम्हाला ते वर्तमानपत्र पण चालवायचं आहे, सगळं करायचं. सुटल्यानंतर किती वर्तमानपत्रांवाल्यांनी म्हटलं हो की अमुक साली आम्ही पुढारीला पहिल्या पानावरती अशा प्रकारची बातमी या व्यक्तीवर दिली होती, परंतु तो आता पुराव्याने निर्दोष झालेला आहे आणि कायद्यामध्ये तिने खोटी केस केली साहेबी झालेली आहे. एवढं तरी कमीत कमी एक समाजसेवा म्हणून वर्तमानपत्रातल्या लोकांनी करावं अशी माझी सर्व पत्रकार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, म्हणजे जेणेकरून समाजामध्ये बॅलन्स सापडेल. पाटील सर, कौटुंबिक न्यायालयामध्ये पुरुषांची भूमिका आणि त्यांचे अनुभव कशा पद्धतीने असतात?
काय राहतं सांगू का, कौटुंबिक न्यायालय असू दे, अगर आपलं साधारणपणे वैवाहिक केसेस जे असतात ना, ज्या ठिकाणी कौटुंबिक न्यायालयाचे अधिकार येत नाहीत, उदाहरणार्थ कौटुंबिक न्यायालय हे साधारणपणे महानगरे असतात किंवा ज्याची 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे काय अशा ठिकाणी, किंवा साधारणपणे महापालिका आहे अशा ठिकाणी ते कौटुंबिक न्यायालय स्थापन केले जातात. मग आता त्याच्यामध्ये कसं राहतं की दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर असू दे किंवा कौटुंबिक न्यायालय असू दे, मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा तडजोडीचे मार्ग सगळे बंद होतात किंवा जेव्हा काही होतात तेव्हा येतात. बऱ्याच वेळेला काय होतं, काही पुरुष अगर काही स्त्रिया हे सगळे मार्ग न निवडता अचानक म्हणजे कोणाच्या तरी बदसलेला बळी पडून कोर्टात थेट यायचा प्रयत्न करतात. आणि मग ते कसं होतं की मी तुम्हाला जसं मगाशी बोलल्याप्रमाणे कारण असताना त्या दोघांच्या आयुष्याची 4-5 वर्ष वाया जातात. आणि काय वेळेला कसं होतं की अजून एक आमच्या कोर्टामध्ये कसं राहते की शासन मध्यस्थी केंद्र मेडिसिन सेंटर्स वरती करोड रुपये खर्च करते. आमच्या ज्येष्ठ लोकांना ट्रेनिंग देतात, आमच्यातल्या काही वकील मंडळींना ट्रेनिंग देतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की हे मेडिसिन सेंटर्स किंवा आमचे वकील लोकांचे जे मेडिसिनचं आहे यांनी हे करत नाहीत, म्हणजे त्या पद्धतीने ऍक्टिव्हेट करत. कसं राहतं की समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नामध्ये आपलाच प्रश्न आहे असं समजून घुसल्याशिवाय ती तडजोड होत नाही. एखाद्या मुलीला अगर मुलाला अधिकारवाणी नाही, जा बाळा घेऊन जा, तुला काय चुकत असलं तर हे कर, एकमेकाला 4 गोष्टी लिहून देऊन वगैरे परत ते संसार जोडणं शक्य आहे. पण आमच्याकडे कसं आहे माहितीये, अतिशय तांत्रिक पद्धतीने काम केलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ कसं आहे, त्या नवरा नवरीला समोर किंवा पार्टीला समोर बसत जातं, हा मिटतंय का तुमचं, नाही मिटत, ठीक आहे मी तसा रिपोर्ट देतो. याच्या पलीकडे काय केलं जातं, माझा या गोष्टीलाच निश्चितपणे आक्षेप आहे. तुम्हाला ज्या गोष्टीसाठी नेमलंय त्या गोष्टीचं तुम्ही फुल प्लेज काम करते. आता मी पुन्हा माननीय न्यायाधीशांची साईड सुद्धा मी सांगतो. त्याला कारण असं की त्यांना इतका कामाचा लोड असतो की त्यातून हे मध्यस्थी करणे म्हणजे जो काही प्रकार आहे यासाठी त्यांना खरोखर नाही एखाद्या व्यक्तीला 10 किंवा 15 मिनिटापेक्षा वेळ देता येते किंवा नेक्स्ट सिटिंगला वेळ देता येते. एखादंच न्यायालय अतिशय सेन्सिटिव्हली नवरा बायकोंचा प्रश्न हाताळत, परंतु त्यात त्यांचा दोष नाही. माझी शासनाला या निमित्ताने विनंती अशी आहे की मध्यस्थी केंद्रांची जास्तीत जास्त संख्या वाढवून त्यात आमच्यासारख्या काही होतकरू वकिलांना किंवा वरिष्ठ वकिलांना किंवा जी आता रिटायरमेंटच्या स्टेजला आलेले वकील आहेत ज्यांना आयुष्याचे भरपूर अनुभव आहेत अशा स्त्री पुरुष वकिलांचं एक पॅनल तयार करून त्यांना हे सर्वाधिकार द्यावे. आणि कोणतीही केस आली वैवाहिक संदर्भात तर त्यांनी आधी पहिला पूर्णपणे प्रयत्न केल्यानंतर एक 3-4 सिटिंग झाल्याशिवाय त्या वैवाहिक केसेसला पुढे कायदेशीररित्या हात घालू नये असं कुठेतरी त्याचं एक लॉ मध्ये दुरुस्त्या किंवा नियमामध्ये दुरुस्त्या होणं गरजेचं आहे. सर सध्या आपण बघतोच की असं म्हटलं जातं किंवा हेच फॅक्ट म्हणा येईल की कायदा हा जास्त करून महिलांच्या बाजूने आहे किंवा तो असलाही पाहिजे, पण कायद्याचा दुरुपयोग समाजातील काही महिला करत आहेत. तर हे करत असताना कौटुंबिक हुंडा असेल किंवा खोट्या हुंड्याचे केसेस असतील किंवा नाहक त्रास दिला अशा खोट्या केसेस ज्या पुरुषांना त्या केसेसना सामोरं जावं लागतात, अशा केसेस समाजात कितपत आहेत? भरपूर प्रमाणात आहेत. त्याचा डाटा तसं सांगता येणार नाही, त्याला कारण सांगतो ऐकून घ्या की मुळात कसं राहतं एखादा म्हणजे त्याच्यामध्ये आमच्याकडे आजकाल कसं आहे या 2 सेक्शन म्हणजे कायद्याचा नाही हत्यार म्हणून वापर केला जाणार. ऍक्च्युली हे कायदे काय वाईट आहेत अशातला भाग नाही, कायदे चुकीचे केलेत मी असं कधी शब्द वापरणार नाही. शब्द फक्त काय आहे की जी गोष्ट मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे समजा धरून चला नवरा नवरीकडे चालले असतील, रिलेशन तुटले असतील तर बाबा तुझा मार्ग तुला माझा मार्ग मला अशा पद्धतीनं कुठंतरी एक समेट घडून आणण्याचा समाजामध्ये काही प्रयत्न करतात. उलट जाणीवपूर्वक काही समाजकंटक दोन्हीकडचे सांगतोय काय, आणि त्याच्या दुर्दैवानं मला खेदानं म्हणावं लागेल की अर्धवट पालक काय यांच्याकडून नाही याला खतपाणी घातलं जातं. तू जायचं नाही बघा नांदायला, तू हे करायचं नाही बरं, तुला काय लागलंय, तो पुरुष आहे. ह्या सगळ्या माध्यमातून त्या पती पत्नीच्या मनामध्ये खरोखर काही नसताना सुद्धा ते विष पेरलं जातं. आणि जेवढे दिवस विरह जेवढे दिवस त्यांचं डेझर्शन होतं तेवढे दिवसात त्यांच्यामध्ये नात्यामध्ये नाते कमकुवत होतं. त्यामुळे कसं आहे माहितीये का, कोणताही विषय हे झाला ना तर त्याला लवकरात लवकर जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं माझं समाजाला सुद्धा आव्हान आहे. आता बघायला गेलं तर स्त्रियांसाठी कायद्यामध्ये संरक्षणासाठी बऱ्याच तरतुदी आहेत, तशा पुरुषांच्या संरक्षणासाठी काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत का? नाही आहेत म्हणण्यापेक्षा कसं आहे, तुम्ही एक आमच्यासारख्या म्हणजे व्यवस्थित समाजसेवकाकडे किंवा एखाद्या योग्य वकिलाकडे गेलं तर तुम्हाला होऊ शकतं. उदाहरणार्थ धरून सांगतो
की तुमच्या घरामध्ये जर एखादी कौटुंबिक समस्या जर उद्भवत असते असे वाटायला लागलं तर काय राहतं. आता त्याच्या अधिक थोडा पॅरलल उदाहरण देतो मी तुम्हाला. बऱ्याच वेळेला कसं होतं की चुका झाल्यानंतर किंवा कुणीतरी तुमच्यावर केस घातल्यानंतर तुम्ही वकिलांच्याकडे जाता. बरोबर. परंतु काउन्सिलिंग ही पद्धत पाश्चिमात्य देशामध्ये अगदी जसं नेसेसरी डॉक्टर सारखी आहे तशी दुर्दैवाने आपल्याकडे भारतात ती अजून रुजलेली नाही. म्हणजे कसं मला काय म्हणायचं आहे की तुम्ही आता कसं सर्दी खोकलाला एखाद्या छोट्याशा डॉक्टरकडे जाता, जरा मोठा आजार झाला मोठ्या डॉक्टरकडे जाता किंवा जसे मेडिकल्स आहेत तसे तुम्ही काउन्सिलर्स कडे जायला चालू करा. म्हणजे कुठलीही छोटी गोष्ट असू दे, बाबा मी एखादं छोटं खरेदी पत्र करायला लागलोय किंवा असंच एखादा व्यवहार आहे किंवा एखादं जमीन खंडून द्यायची आहे, एखादं करार करायचंय, ते जस्त चुकल्यानंतर त्याचं लिखाण चुकल्यानंतर समोरचा व्यक्ती कराराप्रमाणे वागा नाही लागल्यानंतर तुम्ही वकिलांच्यावरती लाखो रुपये पैसे घाल. त्याच्या आधी जर तुम्ही योग्य तज्ञ व्यक्तींच्याकडून जर एखादी गोष्ट ही केली. आता लाईकवाईज काय मॅरेज काउन्सिलर कडे तुम्ही एक साधारणपणे पिरियडिकली गेलं पाहिजे. म्हणजे उदाहरण धरून चला की त्या नवरा बायकोंच्या मध्ये जर प्रथम ठेणगी जर पडली कुठल्या वादाची किंवा कोणतरी नको तेवढे जर इंटरफिरन्स करायला लागले असं त्या पतीला अगर पत्नीला दोघांनाही वाटलं तर दे शुड अप्रोच टू द एक्सपर्ट मॅरेज काउन्सिलर्स. त्यांनी मॅरेज काउन्सिलरकडे जावं असं माझा स्वतःचा प्रामाणिक सल्ला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक म्हणजे कसं राहतं की काय करू नकोस किंवा कुठं तुझं चुकतंय आणि कोण चुकतंय आणि त्याच्यावर काय पर्याय करता येईल, कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष कर, कोणत्या गोष्टीकडे लक्ष दे, हे मॅरेज काउन्सिलर योग्य वेळी सांगत जातील. म्हणजे शी ऑर ही विल बिकम अलर्ट. हा झाला पहिला भाग. भाग नंबर 2 असा आहे की समजा किरकोळ गोष्ट आहे की जी आता दोघांच्या वडिलांसमोर सांगता येत नाही किंवा जवळच्या नातेवाईकांनी सांगितलं तर उदाहरणार्थ पतीच्या नातेवाईकडे गेलं तर ती त्याची बाजू घेतील, पत्नीच्या नातेवाईकडे गेली तिची बाजू घेतील. इंडिपेंडंट काउन्सिलरकडे तुम्ही दोघंही अप्रोच झाला, जस्ट लाईक अगदी डॉक्टरकडे काउन्सिलिंगला जातात तसं, आपलं दवाखान्यात जातात तसं, सर असं आमच्यात वाद व्हायला बघा आणि हे ज्या घरचे आई वडील लय त्रास द्यायला लागले किंवा माझ्या घरचे पण जरा हे व्हायले आणि असा प्रॉब्लेम दोघांनी एकमेकांना समजा काही तक्रार सांगितली आणि मॅरेज काउन्सिलरनं घराच्या लोकांना न दुखवता तुम्ही याच्यात काय पर्याय करता येईल, वागण्याची काय पथ्य तयार करता येईल, काय एटिकेट्स कसे तयार करता येईल. मोस्टली सर भांडणं सांगू तुम्हाला, मोबाईल हा भ्रमणध्वनी नवरा बायकोच्या आयुष्यात आलेला मोठा राक्षस आहे. काय त्याला कारण सांगतो की त्याचा योग्य वापर तुम्ही केला पाहिजे. मगाशी मी बोलल्याप्रमाणे तुमच्यामध्ये पारदर्शकता पाहिजे आणि पारदर्शकता जर नसेल दोघांच्याकडूनही म्हणतोय मी, नुसतं काय म्हणजे बायकोलाच ठेका घेतला अशातला वागणं, नवरा सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. बरोबर. कोणालाही कोणाला संशय आणि तुमचं ऑफिशियल लाईफ, सोशल लाईफ आणि फॅमिली लाईफ हे 3 गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजे. त्याची एकमेकाशी मिक्सअप तुम्ही जेव्हा करताना म्हणजे तुम्ही घरात आल्यानंतर बाहेरचे फोन न अटेंड करणं हे तुम्ही इथे स्वतःला पाळून घेतले पाहिजे. बाहेर गेल्यानंतर घरातल्यांना बाबा मी अशा कामात आहे मला डिस्टर्ब करू नको सांगून बाहेर पडणं हे एकमेकाच्या दृष्टीनं ह्या समजूतदारपणा असेल, विश्वास असेल, प्रेम असेल तर यातल्यापैकी कुठली अडचण येत नाही. पण या 3 गोष्टीपैकी एका गोष्टीचा जर अभाव असेल तर निश्चितपणे संसारामध्ये ठिणगी पडते आणि म्हणून कुठे कमतरता येते. जसं आता बी विटॅमिन कमी आहे, अमुक कमी आहे, तमुक कमी आहे म्हणून डॉक्टर टॉनिक देतात, तसे हे काउन्सिलर तुम्ही कुठं कमी पडताय याच्या सूचना देत. म्हणून मॅरेज काउन्सिलर समाजामध्ये असणं गरजेचं. आपल्या आयुष्यामध्ये जर कोणत्याही तिरात व्यक्तीला महत्व देऊ नका, म्हणजे तिरात व्यक्तीला प्रवेश करू नका. मग तिचा सख्खा भाऊ असून दे, मानलेला भाऊ असून दे किंवा तिच्या आई वडिलांचा जास्त इंटरफेरन्स असून दे. थोडक्यात कसं आहे की तुम्ही नाती बाळगा परंतु नात्याचं बोज डोक्यावर ओढून घेऊ नका. बरोबर. तिसरी गोष्ट कशी आहे की कोणत्याही प्रकारचा तिराईत पुरुष, मानलेला भाऊ, मानलेला मावस भाऊ, लांबचा चुलत भाऊ की अशा व्यक्तीच्याकडे तुम्ही नातं वाढवूही नका आणि त्यालाही आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न करू नका. बरोबर. तिसरा महत्वाचा विषय असा आहे की आपली पत्नी कुठे नोकरीला जाते, त्या नोकरी ठिकाणचा स्टाफ योग्य आहे का, त्या ठिकाणी आपल्या पत्नीला 4 पैशाच्या आमिषानं माझ्या बायकोला पगार चांगला मिळते म्हणून आपण आपल्या घराच्या बाहेर आपल्या पत्नीला पाठवणं, मी पत्नीला पाठवायचं नाही त्याला संदर्भ घालायचं असं मी बोलत नाही. फक्त त्याची चौकशी करून तुम्ही योग्य ठिकाणी तुम्ही आपल्या पत्नीला नोकरीला पाठवून असला तर स्टाफ व्यवस्थित आहे का, सगळ्याच पद्धतीने. हे कशासाठी काय राहतं, एखादी त्या म्हणजे स्त्री नालायक असेल तर मराठीमध्ये म्हण आहे माहिती का नाही की एक आंबा किडला की सगळे आई किडत्या काय, तसं पैकी कसं असतं एखादी कॅरेक्टरलेस वाईफ जर तुमच्या म्हणजे पत्नीच्या किंवा त्या स्त्री पात्राच्या जर आयुष्यात जर आली तर ती थोडस त्याला त्या पद्धतीचा वाईट मार्ग वापरली. तिसरी गोष्ट कशी आहे की आर्थिक दृष्ट्या तुम्ही बायकोला तुम्ही खुश ठेवा. मला काय मराठीत बोललो लक्षात का, तिला खाया प्यायला द्या, तिला जसं पॉकेट मनी देतात तसं तिला एखादे थोडेफार पैसे असून दे, पण आर्थिक स्तोत्राची फारच तिला जाणीव करून देऊ नका किंवा पूर्ण विश्वास टाकून घे 10,000चं बंडल 20,000 ठेव आज लय भारी धंदा झालाय
मग ते जेव्हा तिच्याकडे ते उलाढाल आणि हे सगळे चालू होतात ना, त्यातून कधीतरी कळत न कळत ते एवढं काही चुका होतात. कदाचित आपल्या माहेरी मदत करेल, कदाचित ती हे करेल. माझ्या बोलण्याचा अर्थ शब्दशः प्रत्येक भगिनीने घेऊ नये. माझं इतकंच म्हणणं आहे, संसारासाठी दोघांच्या मध्ये पारदर्शकता असावी, परंतु काही पथ्य दोघांनी पाळावेत अशी माझी सर्वसामान्य त्यातल्या भगिनींना विनंती आहे. सर, न्यायालयामध्ये पुरुषांवरील खोट्या आरोपाविरोधात लढा देत असताना कोणत्या अडचणींना सामोरं जावे लागते बरं? मुळात कसं राहतं की आता धरून चला एक छोटं उदाहरण देतो की एखाद्या पुरुषाकडे 100% पुरावा आहे की आपली बायकोची XYZ व्यक्तीशी अनैतिक संबंध आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो तिथं तिचा पुरावा आपण सादर करू शकत नाही. म्हणजे कसं की ना तो त्याचा अगदी व्हिडिओग्राफी काढू शकतोय, जास्त एखादा मेसेज किंवा त्या व्यक्तीनं म्हटलेला आय लव्ह यू किंवा काहीतरी त्यांचा एखादा XYZ चॅट आजकाल जमान्यात काय अगदी मी म्हणतो त्यांना अगदी म्हणजे खाजगी डिटेल ठेवून जरी पाठलाग केला आणखी XYZ लॉजला जरी जाताना समजा जरी ते दिसले समजले तरी तिथलं रेकॉर्ड तुम्हाला खऱ्या नावानं उपलब्ध होत नाही. बरोबर. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे कसं होतं की तुमच्यावरचं दुःख खरं असतं पण ते साबित तुम्हाला कोर्टापुढे करता येईल. बरोबर. म्हणजे मी त्या प्रत्येक स्त्रीबद्दल हे मी बोलत नाही, दुर्दैवाने अशी एखादी भगिनी असते तिच्याबद्दल बोलतो. आणि मग हा एक विषय झाला. आता आतल्यात काही गोष्टी घराच्या 4 भिंतीमध्ये छळणं, उदाहरणार्थ प्रत्येक गोष्टीमध्ये सासऱ्यांना उलटं बोलणं, नवऱ्याला उलटं बोलणं, भांडी नाही घासणं, लवकर न उठणं, स्वयंपाक व्यवस्थित न करणं, स्वयंपाकात मीठ मुद्दामून टाकणं, हिंदी पिक्चरच्या सिरियल त्याच्यानंतर सेक्सला अडथळा करणं. याचा अर्थ मनात येईल तेव्हा नाही, पण जे दोघांच्या जे फिजिकल आणि मानसिक कम्युनिकेशन पाहिजे ते नसणं काय. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये संशय घेणं, सारखं त्रागा करणं काय. एखाद्या गोष्टीला नवऱ्याने सांगितलं तर त्या ठिकाणी न जाणं, नवऱ्याच्या नातेवाईकांच्याकडे न जाणं, जाणीवपूर्वक कार्यक्रमाच्या ठिकाणी शो करणं, हे जे असे अनेक प्रकार आहेत ना, याला दुर्दैवानं कागदोपत्री काही पुरावा नसतो. आणि अशा बाबत सुद्धा नाही काय काय वेळेला कसं होतं की आपलेच नातेवाईक कोर्टात पुरावा द्यायला येतील याची गॅरंटी पण नाही काय. आणि मग ह्यामुळे कसं होतं की त्या ठिकाणी त्या पुरुषाची म्हणजे ती खोटी केस केलेली आहे तिनं आणि याचं खरं काय म्हणणं आहे हे साबित करताना काही वेळेला अडचणी होतात. आता मी बऱ्याच वेळेला अनेक लोकांना सांगतो की बाबा तुझ्यावर खोटी 498ची केस झाली, बलात्काराची केस झाली, तू त्या स्त्रीवर म्हणजे खोटी केस बंधन निरुद्ध झाले तर कर. पण होतं कसं सर सांगू, प्रॅक्टिकली गोष्ट सांगतो की एखादी आता समजा 498ची केस झाली ना तर हे पोलीस आणि वकील आणखी त्याच्यानंतर आमची सगळी सिस्टीम मधनं तो 3-4 वर्ष तारखेला हजर राहून एवढा पिचून गेलेला असतो. मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या त्याची तयारी नसते. आहे ना कायद्यात तरतूद की खोटी केस केली तर त्याच्या विरुद्ध मॅलिसियस प्रॉसिक्युशन खाली तुम्हाला केस करता येते. तुमची बदनामी झाली त्या वर्तमानपत्राची कात्रणी घेऊन तुम्हाला त्या स्त्री विरुद्ध, त्या पत्रकारांच्या विरुद्ध, त्या संपादकांच्या विरुद्ध सुद्धा केस करता येईल कदाचित. परंतु हे सगळं नाही करायची त्या विचाराची मानसिकता नसते आणि त्यात खूप टाइम पण निघून गेलेला असतो आणि त्यानं नव्यानं म्हणजे लाजीरवाणं आयुष्य चालू केलेलं असतं, नव्या ठिकाणी चालू केलेलं असतं. अशा अनेक गोष्टी असतात आणि त्याला शांतपणे पैतून पुढे जगायचं असतं. अशा सगळ्या विषयामुळे नाही काहीच एखादा धाडसी पुरुष की जो आपला विषय शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत नेतो. सर, आपण आता म्हणतो की स्त्री पुरुष समानता आहे आपल्या भारत देशामध्ये, पण कायद्यामध्ये खरंच स्त्री पुरुष समानता आहे का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, मी तुम्हाला काय म्हटलं, कोणताही कायदा वाईट नाही अशातला भाग नाही. मी तुम्हाला क्लिअर सांग, स्त्री हा जसं ऐकून घ्या, कामगार, दलित आणि स्त्री हे घटनेनं वेकर सेक्शन म्हणजे कमजोर वर्ग समजलेत काय आणि त्यांच्या उन्नतीसाठी जास्तीत जास्त प्रगती करणे हे घटनेचं आणि आपल्या संसदेचं काम आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं काय की हा विषय अतिशय वेगळा. आता राजकारणातून 33% 50% रिझर्वेशन आणण्याचा वगैरे विषय चालू आहे, त्या विषयावर मला बोलायचं नाही, ते असलं पाहिजे. प्रश्न असा राहतो की तुम्ही एखादी गोष्ट करत असताना ज्याच्यासाठी कायदा करावा लागलेला आहे त्याच्या विरुद्ध ज्याच्यावर कायदा होईल त्याला काय इफेक्ट होईल त्याचा विचार केला जातो. आता उदाहरणार्थ आमचं तुम्ही बांबलेट जर म्हणजे माहितीपत्रक जर वाचलं असेल तर मी एक गमतीशीर काही गोष्टी लिहिल्या. उदाहरणार्थ कसं लिहिले की 354 हा विनयभंगचा सेक्शन होता जुना IPC मध्ये. मग तुम्ही माझं असं म्हणणं आहे की जर स्त्रीचा विनयभंग होतो तर मी एक असं त्याला एक नवीन शब्द वापरला की तर पुरुषाचा तेजोभंग होतो. म्हणजे उदाहरण कसं आहे की भर या पुरुषामध्ये समजा धरून जर तुमचा दोष नाही, ST मध्ये चढताना म्हणा किंवा काही कारण नसताना म्हणा एखाद्या स्त्रीने भर माझ्या ह्याच्यात येऊन तुम्हाला कानपडीत मारले काय
तर ते इतकं वाईट आहे की तुमचा जो झालेला अपमान आहे किंवा तुमचं जे काही खच्चीकरण झालेलं आहे त्याच्याबद्दल काय बरं, खोटी केस केली एखाद्या स्त्रीने विनयभंगची आणि हात धरला, पाय धरला, घरात घुसला, पदर वाढला, काय कुठल्या गोष्टी, तर याला नाही त्यातून तुम्ही निर्दोष झाल्यानंतर माझं एक विनंती कायद्याला अशी होती की गेल्या 98 पासून मी करतोय 354 असावा. आता 498 मध्ये काय आहे की पुरुष आणि त्याचे नातेवाईक याने अकारण हुंड्यासाठी किंवा कुठल्या गोष्टी छळ केला तर त्याला 7 वर्षाची शिक्षा. हाच क्रायटेरिया 498 ब का तुम्ही निर्माण केला नाही. बलात्काराच्या केसमध्ये निश्चितपणे बलात्कार वाईट आहे काय, पण असलंच पाहिजे तो सेक्शन. पण बलात्काराबरोबर सुद्धा एखाद्या पुरुषाची त्या बलात्काराच्या केसमध्ये खोटी केस केली याची एखादी तरतूद का नसावी. म्हणजे त्याच्यासाठी सेपरेट ट्रायल सेपरेटची काही गरज नाही ना. तुम्ही सेम टाइम जर कोर्टाच्या लक्षात झालं केस चालवताना निकालापर्यंत की ह्या बहिणी खोटी केस केली तर कोर्टानं त्याला निर्दोष सोडताना त्याच वेळेला त्या स्त्रीला संबंधितला शिक्षा दिली पाहिजे. बरोबर. मग तिने आर्थिक स्वरूपात द्या किंवा तुरुंगवासाच्या स्वरूपामध्ये द्या. अशा अनेक प्रकारे आमचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये काही अजून बॅलन्स असले पाहिजे. मग कळत न कळत काय स्त्री पुरुष म्हणजे संरक्षण कायद्यामध्ये स्त्री संरक्षण कायद्यामध्ये थोडीशी असमानता होऊन घटनेचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ याला कुठेतरी बाधा पोहोचलाय असं माझं एक निर्मळ मत आहे. पाटील सर, समाजामध्ये पुरुषांचं मानसिक आरोग्य असेल किंवा आत्महत्या असतील हे विषय दुर्लक्षित का बरं राहतात? काय होतं बघा, तुम्हाला म्हणजे पुन्हा एक विषय गमतीने सांगतो. एकदा मला कळंब जेलला व्हिजिट द्यायचा एक विषय आला होता. तर त्यात मी बघितलं साहेब काय की किरकोळ पुडकीसाठी आणि काही अशा 498 साठी काय 75% जेल हा त्या आरोपीने भरलाय. काय म्हणजे थोडी 10,000, 20,000, 1,00,000, 2,00,000 पुडकी न दिल्यामुळे आणि कायदा असं सांगतो की पूर्ण पुडकी भरल्याशिवाय तुला सुटका नाही. कारण असताना ते 1-2 वर्ष ते खितपत पडलेले किंवा खोट्या केसमध्ये काही नोंदवलेले आरोपी ज्यांना जामीन मिळालेला नाहीये ते असे पडलेले. हा एक पहिला भाग. दुसरा विषय कसा राहतो सांगू का की तुम्ही मानसिक आरोग्याबद्दल जेव्हा बोलताना मला एक सांगा, स्पष्टपणे मी सांगतो की घरामध्ये रोजचं एखाद्या सहवासाचं पत्नी नावाचं एक व्यक्तिमत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे जिच्यावर आपण जेव्हा प्रेम करतो आणि तिनं अचानकपणे रागाच्या भरात आपल्याला सोडून गेल्यानंतर त्याची जी उणीव होती ना ती पुरुषाला सण होते. पुरुष जेवढा बाहेरून कठोर असतो ना तेवढा मानसिकदृष्ट्या खूप अवलंबी असतो स्त्रीवर आणि तो म्हणजे मऊ मानाचा असतो. आणि मग कसं राहतं की दुर्दैवाची गोष्ट असते की त्यातनं कळत न कळत त्याच्या आयुष्यामध्ये व्यसन नावाचा प्रकार येतो. मग ते काही मित्रांच्या नादान जाईल, काही त्याला सण न झाल्यामुळे जाईल किंवा कदाचित काही वाईट स्त्री असेल त्याच्या आयुष्यात येतो. त्याचं इंटेन्शन नसतं. तो दुर्दैवाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये भरडला जाऊ शकतो. मानसिक आरोग्याला तर बरं अगदी जो कल्चर्ड आहे, सुशिक्षित आहे, ज्यानं खरंच कुठलं व्यसन केलेलं नाहीये त्याची तर अवस्था या सगळ्यापेक्षा वाईट होते. वाईट असे होते की तोंड दाबून बुक्क्याचा मार हा जो मराठी शब्द आहे तो त्याला तिथं परफेक्ट लागू होत. बाहेर ही भावना सांगता येत नाही ना आपल्या आईला, ना आपल्या बहिणीला, ना आपल्या वहिनीला किंवा आपल्या भावाला, समाजात, मित्रात, का तर त्याचीच आबरू जाते आणि तो मानसिकदृष्ट्या कुचंबित होतो. आणि व्यसनाधीन नसेल म्हणजे व्यसनाधीनचं मी कौतुक करत अशाला भाग नाही, तर त्याला मानसिक रिलीफ कुठं द्यायचा हे कळत नाही. काहीच खंबीर मनाचे असतात ते वाचन संस्कृतीमध्ये, काही आध्यात्मिक मध्ये, काही मंदिरामध्ये किंवा कुठेतरी एखाद्या करमणुकीच्या ह्याच्यामध्ये स्वतःच ह्या कालावधीमध्ये किंवा आपलं राहिलेलं करिअर याच्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न, काही अगदी 0.1% पुरुष. पण अदरवाईज मानसिक आरोग्य हे 110% स्त्रीच्या विरहानं निश्चितपणे पुरुषाचं खच्चीकरण होतं हे अगदी बरोबर आहे. आता एखाद्या पुरुषावर समजा कोणताही खोटा आरोप झाला तर त्या पुरुषाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, कशा पद्धतीने असतो? साहजिक आहे सर. आता मला सांगा की एक त्याला पॅरल उदाहरण देतो की साधारणपणे 10-15 वर्षापूर्वी HIV झाला असं म्हटल्यानंतर त्या कुटुंबातली जी निम्मी मुलं आहेत ते थोडस औषधाचे डेव्हलपमेंट न झाल्यामुळे म्हणा, आणखीन इतर काही गोष्टीमुळे म्हणा, त्यांचं म्हणजे सर्वनाश झालं. कित्येक मुलांनी आत्महत्या केल्या, कित्येक मुलं झिजून मेली. ते झिजून मेले हे त्यातला जो शब्द आहे तो त्या समाजानं वाईट टाकल्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबानं टाकल्यामुळे तो मेले. हे याच्याशी काय मी तुम्हाला सांगतो. बघा आता मी तुम्हाला जसं सांगितलं तर मला पत्रकार बंधूंनी की तुम्ही पुरुषाचं नाव पहिल्या पानावरती द्या, 498च्या पानावरती देता. मग कसं होतं की एखादा जो कर्तृत्वान आहे, धाडसी आहे किंवा चारित्र्यवान आहे त्याच्या दृष्टीनं हे खूप मोठं आयुष्यामध्ये उलाढाल असते.
आणि त्याला म्हणजे कसं होतं की म्हणजे तो अक्षरशः माशासारखा तळपट आणि त्याला म्हणजे पूर्णपणे खच्चीकरण होतं. आणि या ह्याच्यामध्ये की नाही त्याला म्हणजे दुर्दैवी गोष्ट की त्याच्या जवळची सुद्धा लोक त्याचा तिरस्कार करतात. अशा वेळेला खरं म्हणजे त्याला मानसिक आधाराची गरज असते, समाजाची गरज असते आणि तुला तसं केला नाही म्हणायची गरज असते. पण दुर्दैवी गोष्ट ही ते होत नाही. आणि बलात्काराच्या केसमध्ये एकदम त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिजे जाते. जिथं रोज तो ताई म्हणून जात असेल किंवा योग्य ठिकाणी त्याला सन्मानाने बोलवलं जात असेल तर त्या ठिकाणी त्याला दुर्दैवाची गोष्ट आहे की हा म्हणजे कॅरेक्टरलेस मनुष्य आहे असं बघितलं जातं. आणि जेव्हा 4-5 वर्षानंतर तो निर्दोष झाला तर त्याने जरी जगाला ओरडून सांगितलं तर जे मराठीमध्ये जे हिंदीमध्ये जी म्हण आहे जो बोन से गई वो हौद से नहीं आती तशापैकी हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे माझं कसं म्हणणं आहे की याच्याकरता सुद्धा नाही काही समाजाने काही इथिक्स काही पाळले पाहिजे. अर्थात हे सगळ्या जीवन केसबद्दल मी बोलतोय बरं का. याचा अर्थ सरसकट सगळे रेपिस्ट भारत चारित्र्यवान असतात अशाबद्दल मी बोलत नाही. काही लोकांच्यावरती ज्या खोट्या केसेस दाखल होतात त्या लोकांचं समाजानं स्वतःहून त्याचं प्रोटेक्शन केलं पाहिजे अशी माझी समाजाला कळकळून विनंती आहे. सर, आपल्या संस्थेमार्फत कायदेशीर सल्ला असेल, समुपदेशन असेल किंवा इतर काही गोष्टी असेल तर हे आपण आपल्या संस्थेमार्फत कशा पद्धतीनं हँडल करता? काय नाही, आता बघा मी तुम्हाला जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या पुरुष हक्क संरक्षण समितीचे ब्रँचेस आहेत. अर्थात त्या सगळ्या माझ्याच नियंत्रणाखाली सगळ्या चालतात. त्यातला विषय फक्त एकच आहे की मला जर संपर्क करायचा असेल तर माझं पुन्हा एकदा मी नाव सांगतो की पुरुष हक्क संरक्षण समिती, बाळासाहेब मधुकर पाटील ॲडव्होकेट, गणेश नगर, सांगली. माझा मोबाईल नंबर आहे 9821-878882. मी पुन्हा रिपीट करतो 9823187882. त्यावर आपण कधी संपर्क साधू शकता. सर, आज तुम्ही आमच्या शो मध्ये आलात, विविध विषयावर आपण चर्चा केली. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय वाटते, काय भावना आहेत तुमच्या? निश्चितपणे एक चांगलं समाजसेवेचं काम करत आहे. या माध्यमातून तुम्ही समाजातील विविध प्रकारच्या व्यक्तिमत्वांना बोलवून त्यांच्या मुलाखती घेऊन समाज प्रबोधनाचं जे तुम्ही काम करताय त्याबद्दल तुम्ही निश्चितपणे कौतुकास पात्र आहात. तुमच्या चॅनलचे मी मनापासून आभार मानतो आणि अशीच उत्तम तुम्ही समाजातील लोकांच्या मुलाखती घेऊन समाज प्रबोधन करावं, उत्तम समाजाच्यासाठी योग्य प्रकारे समाजकार्य करावं अशा शुभेच्छा देऊन मला इथं बोलवल्याबद्दल मी धन्यवाद म्हणतो. धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या या संवादातून आपल्याला हे लक्षात आलं असेल की समाजामध्ये फक्त स्त्रियावरच अन्याय होतो असं नाही, तर पुरुषांवरही अन्याय होतो आणि त्याचा कुठेतरी आवाज उठला पाहिजे. आणि यासाठी आपले ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील सर यांचं कार्य खरंच कौतुकास्पद आहेत. ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील सर हे खरंच अशा अनेक पुरुषांसाठी आशेचा किरण बनत आहेत. तर आपण आजच्या या आपल्या पॉडकास्टमध्ये पाहिलं की पुरुषांवरही कशा पद्धतीने अन्याय होतो, कायद्याचा दुरुपयोग करून कशा पद्धतीनं पुरुषांना मानसिक आर्थिक छळ केला जातो, त्रास दिला जातो आणि या त्रासातून कशी मुक्तता केली पाहिजे, यासाठी कसा आवाज उठवला पाहिजे, अशी इत्थंभूत माहिती आपण आज सरांच्याकडून घेतलीत. आपल्यालाही काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा किंवा आम्ही ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील सरांचा कॉन्टॅक्ट नंबरही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच. डायरेक्ट तुम्ही कॉल करूनही तुमच्या समस्या त्यांना सांगू शकता आणि आपल्या शंकेचं निरसन त्यांच्याकडून करून घेऊ शकता. सर, आमच्या या शो मध्ये आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. आपल्या पुरुष हक्क संरक्षण समितीच्या वाटचालीस आमच्या संवाद ध्येयवेळेच्या पॉडकास्टच्या टीमकडून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तर श्रोत्यांनो, आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत एका अशाच ध्येयवेळे व्यक्तिमत्वासोबत आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.